छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान त्याच्या अंतर्गत नांदेड तालुक्यामध्ये आज शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आतापर्यंत अनेक शिबिर पार पडले. आजचं जे शिबिर होतं ते तहसील कार्यालयात झालं. तर खूप चांगल्या पद्धतीने या शिबिराचं नियोजन केलं होतं. माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या इनिशिएटिव्हमधून हे आपण प्रत्येक मंडळामध्ये ही शिबिर आयोजित केलेली आहे. याचा उद्देश आहे की आपण शासन नागरिकांच्या दारी जाऊन या सगळ्या ज्या सेवा आहेत, सर्टिफिकेट देणं असेल किंवा 7/12 दुरुस्ती आहे, जिवंत 7/12 मोहीम आहे, रस्त्यांचे जे अडलेले वर्षानुवर्ष वाद आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत, सप्लायचे काही सर्टिफिकेट आहेत, हे सगळे त्यांना बल्कमध्ये देणं, सर्व तलाठी मंडळाधिकारी बोलून जागेवरच त्यांच्या प्रश्नांचा निपटारा करणं असं याचं स्वरूप होतं. आणि नांदेड टीमचं विशेष अभिनंदन. यासाठी आतापर्यंत 25,000 तक्रारींचा निपटारा आणि सर्टिफिकेट वाटप असं त्यांनी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये माननीय आमदार महोदयांनी पहिल्यापासूनच प्रत्येक शिबिराला हजेरी लावलेली आहे. त्याचसोबत अजून यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की इतर विभाग जे आहेत, आरोग्य विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि त्याचसोबत आधार अपडेशनचा कॅम्प असेल किंवा शालेय शिक्षण विभाग, हे सगळे विभाग या कॅम्पमध्ये आपली हजेरी लावतात आणि त्यांच्याही सेवा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात. तर हे या अभियानाचे यश आहे. मी परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि कोतवाल पोलीस पाटील क्लर्क पासून तहसीलदार एसडीएम पर्यंत या सगळ्यांनी खूप मेहनत या अभियानात घेतलेली आहे. रस्त्यांच्या तक्रार निवारणीसाठी पण यांनी एक वेगळं मॉडेल डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाची रस्त्याची नोंद होते, अर्जदार, अडवणाऱ्याचं नाव आणि त्यात ते डेलिगेट केलेलं काम एका टीमला, त्यांचंही दैनंदिन सुनावणी घेऊन समाचारानेच बऱ्याचशा नोंदी म्हणजे तक्रारी निपटण्याचं काम ते करतायत आणि त्याच्या नोंदी पण ते घेतात. त्यासाठी परत एकदा मी या शिबिरासाठी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद.